जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। माया ब्रह्मनिरूपण समास आपण उजळणी स्वरूपामध्ये श्री महाराजांच्या सेवेत पाहतोय। एकाच ओळीमध्ये दोन गोष्टी समर्थ सांगत आहेत, मायेबद्दल आणि ब्रह्माबद्दल। काल निरूपणाच्या शेवटी आपण ओवी पाहिली की ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे, ब्रह्म ते समची असे, माया ते विषमरूपी। एकाच वेळी माया आणि ब्रह्म एकमेकांमध्ये व्यापून राहिलेला आहे, म्हणजे मिश्रण आहे। हा विषय आपण पाहिला। आपण मायेमध्ये आहोत आणि मायेत असणाऱ्या शिष्याला सद्गुरू हा उपदेश करत आहेत। हे समजून घेतलं तर समर्थ आपल्याला काय सांगतायत हे लक्षात येईल। ब्रह्माला खरं म्हणजे वेगळेपणानं सांगता असं येतच नाही। मायेत आपण आहोत म्हणून ब्रह्माबद्दलचं निरूपण हे प्रशस्त वाटतं। माया जी आहे ती अनुभवाला येणारी आहे, तर ब्रह्म अनुभवाच्या पलीकडचं आहे। ब्रह्म अप्रत्यक्ष आहे, सम आहे, असं समर्थ म्हणतायत। आपलं जे स्वरूप आहे ते असंच अप्रत्यक्ष आहे आणि सम आहे, साक्षात आहे, निर्गुण आहे। आपण त्याचा अनुभव घ्यायला गेलो तर अनुभूती घेता येत नाही असं आहे। पण या आपल्या स्वरूपाशी आपली ओळख आपण जोडून ठेवलेली नसून देहाशी जोडून ठेवलेली आहे, म्हणून आपण मायेत अडकलेलो आहे। मग ही लक्ष असलेली माया किंवा अप्रत्यक्ष असलेलं ब्रह्म यांचा संबंध समजून घेण्यासाठी आपण मायेमध्ये कसे ओळखीनं अडकलोय ते पाहणं आवश्यक आहे। आपण कालच्या निरूपणात पाहिलं की आपला संबंध आपल्या देहाशी आपण जोडून ठेवला। इकडे देह आहे तर इकडे आपण आहे, तिकडे देह नाही तर तिकडे आपण नाही। सद्गुरू आपल्याला जाग करतात की सर्वत्र दाटून असलेलं ब्रह्म तुझ्याही आत आहे आणि तेच तू आहेस। तर ती ओळख शिष्याला बदलावी लागते, म्हणजे शिष्याला खरं पाहता ब्रह्मासारखं अप्रत्यक्ष व्हायचं आहे। तो प्रत्यक्षामध्ये अडकलाय, पण त्याला आता अप्रत्यक्ष व्हायचं आहे। विषमतेमध्ये तो आहे, पण त्याला आता ब्रह्मासारखं सम व्हायचं आहे। तर त्याला देहात असूनही ब्रह्म होता येईल। पुढचीही ओवी पहा, माया लक्ष ब्रह्म अलक्ष, माया साक्ष ब्रह्म असाक्ष, मायेमध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मी पक्षची नाही, असं समर्थ म्हणतात। म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मायेचं अस्तित्व, मायेचं लक्ष असणं किंवा मायेचं प्रत्यक्ष असणं या गोष्टी ब्रह्माच्याच आधारावरती घडत आहेत। जसं आपण एखादी गोष्ट डोळा आहे म्हणून डोळ्यानं पाहू शकतो, डोळ्याच्या मागे चैतन्य आहे म्हणून डोळा कार्य करू शकतो, तसं प्रत्यक्षपण हे सुद्धा अप्रत्यक्ष ब्रह्म आहे म्हणून शक्य आहे। माया लक्ष आहे, पण अलक्ष ब्रह्म मागे आहे म्हणून माया लक्ष होऊ शकते। आपण द्रष्टा आणि दृश्य याचं एक उदाहरण पाहूया। मृगजळाची संज्ञा आपल्याला माहीत आहे। पाणी नसून पाणी असण्याचा भास म्हणजे मृगजळ आहे। पण तो भास होणारा कोणीतरी तिथे आहे ना, म्हणून मृगजळाला मृगजळ ही संज्ञा आहे। मृगजळ खोटच आहे, पण मृगजळाला पाहणारा असल्यामुळे मृगजळाला नाव देता येतं, अस्तित्व येतं। प्रत्यक्षतः ते अस्तित्वात नाही। तसंच मायेचं आहे, मृगजळासारखं आहे, पण ब्रह्म तिथे आहे म्हणून मायेला अस्तित्व आल्यासारखं वाटतं। म्हणजे सत्य काय झालं तर ब्रह्म हे सत्य झालं, माया ही मृगजळासारखी झाली। जसं मृगजळाचा भास आपल्याला होतोय वाळवंटामध्ये, पण आपण सत्यरूपानं आहोत म्हणून तो भास होतोय। भास हा खोटाच आहे, फक्त आपण जे सत्य स्वरूपानं आहोत तिकडे आपलं लक्ष नाही म्हणून आपण भासाला सत्य मानलेलं आहे। मायेच्या बाबतीत अगदी असंच होतं। अलक्ष असलेली गोष्ट कोणत्याही प्रकारे इंद्रियांनी सेवन करता येत नाही। आपलं मन, आपली बुद्धी, आपली स्थूल इंद्रिये अलक्ष ब्रह्माला कळून घेण्यासाठी पात्र नाहीत। मात्र या सर्व इंद्रियांना काही ना काही अनुभव येत आहे। आपण काही ऐकत नसलो तरी अंतर्नाद नावाची गोष्ट आहेच की। आपल्या मनात आपण काहीतरी विचार करतो, तोंडानं बोलत नाही, पण तो विचार आतमध्ये आपण ऐकतो।
म्हणजे प्रत्यक्ष कानावरती शब्द जरी आले नाहीत तरी आपलं श्रवण सुरू असतं. प्रत्यक्ष आपण बोललो नाही तरी बोलणं सुरू असतं. अशा प्रकारे आपण कायम अनुभवांमध्येच आहोत. लक्ष असलेल्या मायेमध्ये आहोत. ब्रह्म मात्र अलक्ष असल्यामुळं या अनुभवाच्या मार्गांनी ते सापडत नाही, ते शोधता येत नाही. आता साक्ष हा प्रकारसुद्धा मायेचाच आला. कोणता तरी विचार आलेला आहे हे कळतं आपल्याला, ही मायाच आहे असं समर्थ म्हणतात. ब्रह्म मात्र कसं आहे? असाक्ष आहे. सगळं जे व्यापून आहे त्याला कोण साक्ष होणार, आणि ते तरी कोणाचा साक्षी होणार? म्हणून तिथे साक्षीत्व नाही, असाक्ष दशा आहे. साक्षीत्व आहे ते मायेमध्ये आहे. म्हणून पहा, शुद्ध ज्ञान निरूपण वगैरे समासामध्ये आपण पाहिलं की तुर्या ही अवस्थासुद्धा अज्ञानामध्येच येते. मी ब्रह्म आहे हे वेगळेपणानं तुर्येमध्ये कळतं. तिथे साक्षी असतो म्हणून ती अज्ञानात येते. म्हणजे साक्षी हे मायेचं स्वरूप झालं. मगाशी पाहिलेलंच मृगजळाचं उदाहरण पाहूया. मृगजळ तर खोटं आहेच, निसंशय आहे. पण मृगजळाला पाहणारा साक्षी तरी कुठे खरा आहे? तो तिथे आहे कारण मृगजळाचा भास होतोय म्हणून. समोरचा भास काढून टाकला तर साक्षीला साक्षीत्व ठेवण्यासाठी काय राहिलं? म्हणजेच साक्षीचा जर लय झाला तर तिथे असाक्ष ब्रह्मच शिल्लक राहिलं. म्हणजेच साक्षीत्व हे मायेत येतं, आणि ज्याचं साक्षीत्व घडतं ती साक्षसुद्धा मायेमध्ये येते. म्हणून माया साक्ष, ब्रह्म असाक्ष. पहा, आपली ओळख ही मायेमध्ये कशी आहे हे या ओव्यांमधून सूक्ष्मतेनं बाहेर येतंय. पहा, खरं म्हणजे ब्रह्मस्वरूपानं जर आपण आपल्या ठिकाणी पूर्ण असू तर ते ब्रह्म पूर्णत्वानं सर्वत्रच नटलेलं आहे. म्हणजे तत्वतः देहानं आपण जिथे नाही तिथेही आपण आहोतच. देहानं जिथे आहे तिथेही आपण आहोत. याच न्यायानं ब्रह्म मायेलाही व्यापून आहे आणि मायेव्यतिरिक्तही स्वतंत्र आहेच. मायेचा पडदा दूर केला म्हणजेच देहापुरतीच असलेली ओळख दूर झाली तर आपणच सर्वत्र व्यापून आहोत ही अनुभूती साधकाला येते. तुकाराम महाराज म्हणत नाहीत का, अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. आकाशा एवढे झाले म्हणजे काय ते आकाशात गेले का विमानात बसून? असा त्याचा अर्थ नाही. त्यांचा मी व्यापक झाला म्हणजेच खरा मी तिथे प्रगट झाला. स्वरूप स्थिती आल्यानंतरचं ते व्यापकत्व आहे. जे अलक्ष ब्रह्म आहे, जे असाक्ष ब्रह्म आहे, त्या ब्रह्माशी तिथे तदाकारता आहे. पूर्वपक्ष, सिद्धांत किंवा अन्वय व्यतिरेक याचा वापर समर्थ उपदेश करताना करतात. पूर्वी निरूपणात आपण पाहिले त्याचाच आधार त्यांनी पुढच्या ओळीत घेतला आहे. पूर्वपक्ष म्हणजे काय? देहबुद्धी आहे, त्यालाच ते माया म्हणतात. माया पूर्वपक्ष, ब्रह्मसिद्धांत. माया असंत, ब्रह्मसंत. ब्रह्मासी नाही करणे हे तर मायेसी आहे. प्रत्येक ओळीमधून तीच गोष्ट समर्थांनी सांगितली आहे. हा उपदेश ठसवण्याचा मार्ग आहे. तू कोण आहेस, तू कोण नाहीस हेच ठसवायचं प्रत्येक ओवीतून, प्रत्येक विचारामधून. आता देहबुद्धी ही नसणारच आहे, मिथ्याच आहे हे आपल्यालाही शाब्दिकदृष्ट्या पटतं. पण देहबुद्धी खोटी आहे हे आपण देहबुद्धीत असल्यामुळं आपल्याला सांगावं लागतं. तसा हा पूर्वपक्ष सिद्धांताचा संबंध आपण मायेत असल्यामुळं सांगावा लागतो. माया पूर्वपक्ष, ब्रह्मसिद्धांत. तसंच ते म्हणतात माया असंत, ब्रह्मसंत. इथे संत हा शब्द संत सत्पुरुष या अर्थानं नसून सत या अर्थानं आहे. अस्तित्व रूपानं, शुद्ध रूपानं ब्रह्म दाटून आहे, पण मायेच्या अस्तित्वामध्ये मात्र अशुद्धी आहे. जो अस्तित्व अनुभवणारा आहे त्याच्या दृष्टीनं माया आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. आता कोणी जागा असेल तर त्याला जागृतीचा अनुभव आहे, पण शेजारील व्यक्ती झोपली असेल तर तिला निद्रेचा अनुभव सुरू आहे. मग निद्रा खरी की जाग खरी? अनुभव घेणारा आत्मा सगळ्यांचा एकच आहे ना. मग अवस्था वेगवेगळ्या कशा असतील? म्हणजे अनुभवाला येणाऱ्या अवस्था या मायेमध्ये येतात. पण ब्रह्माची अस्तित्व दशा मात्र संत दशेमध्ये, सत दशेमध्ये येते. म्हणजे जो झोपलेला आहे त्याच्या ठिकाणी असलेलं ब्रह्म सत्स्वरूपानं आहे तसंच आहे. जो जागा आहे
त्याच्या ठिकाणी असलेलंही ब्रह्म तसंच सत्स्वरूपानं आहे तसं आहे. मात्र दोघांना अवस्थांचा अनुभव निरनिराळा आहे. एक जागा आहे तर एक झोपलेला आहे. एक झोप झाल्यानंतर म्हणेल झोपलो होतो, आणि जागा असलेला म्हणेल की मी जागा आहे. हीच अशाश्वत असलेली अवस्थात्मक माया. ब्रह्म मात्र सत्स्वरूपानं आहे तसं समराहतं. म्हणून समर्थ म्हणतात, ब्रह्मासी नाही करणे हेत मायेसी आहे. तिथे कुठलाही हेत नाही, म्हणजे तिथे कुठलंही कर्म नाही जिथे ब्रह्म आहे. कर्म तिथे आहे, हेतू तिथे आहे जिथे माया आहे. पुन्हा आपण अवस्थांचंच उदाहरण घेऊया. झोपणं हे कर्मच आहे आणि जागं राहणं हेही कर्मच आहे. हे घडत आहे तिथे माया आहे. ज्या सत्तेवर हे घडत आहे त्या ब्रह्माच्या तिथे मात्र कर्म नाही. ते आहे तसं आहे. तुम्ही झोपला तरी ते जागच आहे, तुम्ही जागे आहात तरी ते जागच आहे. आत्मज्योतीबद्दल कबीर म्हणत नाहीत का, तेल न बत्ती बुझ नहीं जाती, नहीं जागत नहीं सोती, नजर नहीं आवे आत्मज्योती. हे आत्मज्योत, हे ब्रह्म आहे तसं समत्वानं दाटून आहे. घनदाट समर्थांच्या शब्दात, आणि नेमके तेच शब्द समर्थ वापरतात. ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभूतिक पोचट, ब्रह्म ते निरंतर निघोट, माया ते जुनी जर्जर. इथेही पहा, समर्थांनी ब्रह्माचं घनदाट असणं, ब्रह्माचं निरंतर निघोट असणंच अधोरेखित केलं. म्हणजे एक प्रकारे ओळीमधून समर्थ सुचवतायत की जोपर्यंत आपण या अनुभूतीमध्ये नाही अखंडत्वाच्या, तोपर्यंत आपण मायेतच आहे. आपण आहोत असं आपल्याला जोपर्यंत अशुद्धीनं वाटतं, अशुद्धीनं म्हणजे देहाच्या अंगानं वाटतं, तोपर्यंत आपण मायेत आहे. देहाव्यतिरिक्तही आपण आहोत ही ब्रह्मानुभूती आहे. माया घडे ब्रह्म घडेना, माया पडे ब्रह्म पडेना, माया बिघडे ब्रह्म बिघडेना, जैसे तैसे. ब्रह्म असतची असे, माया निरसिताच निरसे, ब्रह्मास कल्पांत नसे, मायेसी आहे. माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ, माया नासे सर्व काळ, ब्रह्मची असे. वस्तू नव्हे बोलीजे ऐसी, माया जैसी बोलीजे तैसी, काळ पावेना वस्तूसी, मायेसी झडपी. इथे ब्रह्माला त्यांनी वस्तू म्हटलं. वस्तूमध्ये ब्रह्मामध्ये कोणताही फरक पडत नाही, आणि जिथे फरक पडतो ती माया आहे. हीच गोष्ट समर्थ वेगवेगळ्या ओळीतून सांगतायत. मायेचं बदलणं, मायेचं निरास पावणं, मायेचं पडणं, मायेचं घडणं, या गोष्टी समर्थ सांगतायत. पण ब्रह्म मात्र ना घडतं ना पडतं ना नासतं. त्याला कल्पांतामध्ये नाश नाही, मात्र मायेला निश्चित नाश आहे. जसा अनुभव घेणारा आहे तसा अनुभव असणारच ना. त्याच पद्धतीनं मायेला नाश आहे. पण अनुभव घेणारा शाश्वत आहे, त्यामुळं आपल्याला शाश्वततेचा आभास मायेमध्ये होतो. पण माया बदलणारी असते हे ब्रह्मस्थितीत गेल्याशिवाय कळत नाही. म्हणजे खरं सांगायचं झाल्यास, जो आत्मज्ञानी झाला त्यालाच खऱ्या अर्थानं मायेचं अशाश्वतत्व कळतं. इतर वेळी मायेचं अशाश्वतत्व सद्गुरूंवरती विश्वास ठेवून वागवावं लागतं. मायेत अडकायचं नाही, अनुभवांमध्ये अडकायचं नाही, हे निश्चयानं शिष्याला ठरवावं लागतं. शिष्य ही दशा किंवा साधक ही दशा अशी आहे की ती मायेत अडकलेलीच असते. जो अडकलेला आहे तो त्या गोष्टीच्या अपूर्णत्वाकडे लक्ष कसं देणार? आपण रेल्वेगाडीतून चाललो आहे तर आपण जातच नाही हे आपल्याला कसं कळणार? आपण जात असल्याचा अनुभव तर आपल्याला येतोय ना. म्हणून माया अशाश्वत आहे या सद्गुरुवचनावर विश्वास ठेवूनच साधकाला प्रवास करावा लागतो. माया कशी आहे तर समर्थ म्हणतात, बोलीजे तैसी आहे. म्हणजे जसा त्याचा अनुभव सांगावा तशी ती आहे, जसं तिचं वर्णन करावं तशी ती आहे. पुन्हा इथे अवस्था आणि अवस्थेला भोगणारा साक्षी हाच विषय आहे बरं का. अनुभव आणि अनुभव घेणारा हाच विषय आहे. कुणी त्याचं आराध्य दैवत शंकराच्या स्वरूपात पाहेल, तर कुणी त्याचं आराध्य दैवत गणपतीच्या स्वरूपात पाहेल. जसा भाव तसा ईश्वर मायेनं समोर प्रगट होतो.
साधनेत आध्यात्मिक येणाऱ्या अनुभूतींचा विषय आहे हा. तो अनुभवसुद्धा मायेतूनच येतो हेही पाहणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्यासमोर जागेपणी असणारी वस्तू जशी माया स्वरूप आहे, तसाच परमार्थात डोळे मिटल्यानंतर ध्यानावस्थेत येणारा अनुभवसुद्धा मायेच्याच स्वरूपामध्ये येतो. माया जैसी बोलीजे तैसी याचा शब्दशः अर्थ असा सांगता येईल की माया जसं तिचं वर्णन करावं तशी आहे. पण हे वर्णन करणं म्हणजे काय? शब्दरूपानं ते प्रगटीकरण करणं म्हणजे त्याचं वर्णन करणं. म्हणजेच प्रगटीकरणाची आवश्यकता कुठल्या तरी साक्षीला लागते, पाहणाऱ्याला, अनुभवणाऱ्याला लागते. म्हणजेच तिथे माया आहे, म्हणजेच तिथे द्वैत आहे. वस्तू म्हणजे ब्रह्म कशी आहे? समर्थ म्हणतात, वस्तू नव्हे बोलीजे ऐसी. म्हणजे शब्दात न सापडणारी, वाणी न सांगता न येणारी वस्तू आहे, ब्रह्म आहे. याचाच अर्थ असा की तिथे फक्त एकरूपताच संभवते, सायुज्यताच संभवते. तिथे ब्रह्म होऊन जाणंच संभवतं. असं ब्रह्म आहे, अशी वस्तू आहे. जिथे द्वैत आहे तिथे आपल्या वेगळेपणाची जाणीव आहे आणि मग तिथे काळाचा प्रवेश आहे. म्हणून मायेला काळाचा स्पर्श होतो, तर ब्रह्मावरती तो स्पर्श नाही. काळ पावेना वस्तूसी, मायेसी मात्र झडपी, असं समर्थ म्हणतात. हे सर्व विषय अत्यंत खोल आहेत, पण याचा गाभा एकच आहे की आपलं स्वरूप, आपला आत्मा तेवढा शाश्वत आहे. त्याला कशाचाही स्पर्श नाही. काळ, वेळ, अवस्था, विचार, शब्द, स्थिती कशाचाही स्पर्श नाही. सगळ्यापासून वेगळा असलेला आत्मा असं आपलं शुद्ध स्वरूप आहे. पण आपण अनुभूतींमध्ये, जाणीवांमध्ये, नेणीवांमध्ये अडकलेलो आहोत, म्हणून मायेच्या अनुभवात आहोत. समर्थ म्हणतात, नाना रूप नाना रंग, ती तुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे. विस्तार करण्याची गरजही नाही, इतकी स्पष्ट ही ओवी आहे. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचर, तितुकी माया परमेश्वर सबाह्य अभ्यंतरी. ओवी कशा पद्धतीने लिहिली गेली आहे हे सूक्ष्मतेनं पाहावं लागतं. तितुकी माया परमेश्वर म्हणजे मायेला परमेश्वर म्हटलेलं नसून तितुकी हा शब्द अलीकडच्या गोष्टीला लागू पडतो. आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचर, तितुकी माया, असं समर्थ सांगतायत. परंतु परमेश्वर कसा आहे? म्हणजेच ब्रह्म, परमात्मा किंवा आपलं स्वरूप कसं आहे? सबाह्य अभ्यंतरी असं आहे. म्हणजे सर्वत्र दाटून राहिलेला आहे असं आहे. पण जे जे काही सचेतन, अचेतन म्हणजे सचराचर, जे काही सजीव, निर्जीव आपल्या अनुभवाला येतं, ज्या पद्धतीनं अनुभवाला येतं आणि आलेला अनुभव, हे सगळं काही मायेमध्ये येतं. सकळ उपाधी वेगळा, तो परमात्मा निराळा, जळी असोनी नातळे जळा, आकाश जैसे. समर्थांनी आकाश आणि जळाची उपमा दिली. जळामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसतं खरं, पण आकाशाला त्या जळाचा ओलेपणा लागत नाही. पण आकाश जळामध्ये आहे असं आपल्याला वाटतं. तशा प्रकारे परमात्मा आकाशासारखा निर्लेप आहे, पण दाटून आहे. त्याला आकाशाचाही स्पर्श नाही, पण तो अस्तित्व रूपानं सर्वत्र नटलेला आहे. भास मात्र होतो मायेचा. उपाधी लावली जाते, ती मायेला लावली जाते किंवा मायेनं लावली जाते. आत्मा मात्र, स्वरूप मात्र, ब्रह्म मात्र उपाधी वेगळं राहतं. माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण, संतास गेलिया शरण मोक्ष लाभे. समर्थ दरवेळी महत्त्वाच्या मुद्द्यावरती शेवटी येतात. सद्गुरू कृपा, संत सहवास, सद्गुरूंचा अनुग्रह या गोष्टीकडंच समर्थ आले. ब्रह्ममायेचं विवरण केलं तर जन्ममरण चुकेल, निश्चित चुकेल. विवरण केलं तर म्हणजे शाब्दिक नव्हे, तर ब्रह्मस्थितीमध्ये जाणं म्हणजे ब्रह्ममायेचं विवरण करणं. तांदूळ निवडले म्हणजे काय केलं? तांदळात काय निरुपयोगी आहे याचा विचार केला म्हणजे तांदूळ निवडणं नाही. त्याबद्दलचा अभ्यास केला म्हणजे तांदूळ निवडणं नाही. जे नको आहे ते काढून टाकलं आणि हवे असलेले तांदूळ भरून ठेवले म्हणजे तांदूळ निवडले. तसं माया ब्रह्माचं विवरण आहे.
नको असलेली माया टाकली म्हणजे काय केलं तर तिला ओळखलं. तिला टाकता असं स्थूल रूपानं येणारच नाही. टाकणारा तिथे राहीलच ना, म्हणजे शेवटी मायाच राहील. त्यामुळं तिला ओळखावं लागतं आणि तिला ओळखणं हे ब्रह्माला जाणल्याशिवाय जमू शकत नाही, म्हणजेच आत्मस्वरूपाकार झाल्याशिवाय जमू शकत नाही. आपल्या डाव्या खिशामध्ये खोट्या नोटा आहेत, उजव्या खिशामध्ये खऱ्या नोटा आहेत. खोट्या नोट्या खेळासाठी ज्या वापरल्या जातात त्या आपण व्यवहाराला वापरणार नाही. म्हणजे त्या खोटा नोटा टाकून देण्याची गरज नाही. खेळासाठी त्याचा वापर होईल, पण व्यवहारात आपण खऱ्याच नोटा वापरू. त्या प्रकारे खऱ्या खोट्याचा निवाडा करणं म्हणजे माया ब्रह्माचं विवरण आहे. समर्थ म्हणतात, असं केलं तर जन्ममरण निश्चित चुकेल, म्हणजेच देहांता निघून जाईल, देहभाव निघून जाईल. जर या जाणीवेमध्येच जीव गेला की तो जीव नाहीच, देहबुद्धीची आत्मबुद्धीच जर झाली तर तिथेच जन्ममरण संपलं. जो जन्माला येतो तो मी नाहीच म्हटल्यानंतर पुन्हा जन्म कसा राहिला? पण समर्थ म्हणतात, हे केवळ सद्गुरूंना शरण गेलं तरच शक्य आहे. संतास गेली या शरण मोक्ष लाभे, अन्यथा नाही. मगाशी आपण पाहिलंच की मायेच्या सत्यतेमध्येच आपण नांदत आहे. त्यामुळं माया ब्रह्माबद्दल कितीही ऐकलं, लिहिलं, वाचलं किंवा अभ्यास केला तरी आपल्याला अनुभूती रूपानं ब्रह्म कळणार नाही. मायेमध्येच असलेले आपण सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय ब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही. अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा, जयाचेनी जगदात्मा अंतरीच होये. आपण स्वतःच आत्मस्वरूपाकार होऊन जातो, म्हणजे स्वतःच भगवंत होतो. तुका म्हणे देव झाला. कसा? तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार गेल्यामुळं झाला. अहंभाव गेला, तुका म्हणे देव झाला. आपणच प्रत्यक्ष देवरूप होतो, परमात्म स्वरूप होऊन जातो. ते फक्त आणि फक्त सद्गुरूंच्या कृपेनं, त्यांनी केलेल्या उपदेशामुळं, त्यांनी केलेल्या अनुग्रहामुळं, त्यांनी दिलेल्या साधनेमुळं. समर्थ म्हणतायत, अशा या संतांचा, सद्गुरूंचा महिमा, मोठेपणा जितका सांगावा तितका कमीच आहे. इथे हा समास समाप्त होतो. पुढचा समास आहे सृष्टिकथन. आपण उजळणीमध्ये तो आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.